मुंबईतल्या दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये हिंदी भाषेसंदर्भात भाजपची बॅनरबाजी, ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, बॅनरवरती आशय. राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावरती झळकले बॅनर्स. भाजपने जबाबदारीने वागायला हवं, बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का? संदीप देशपांडेंची भाजप बॅनरबाजीवरती टीका. चर्चा करा, बॅनरबाजी करून काय होणार? देशपांडेंचा सवाल. हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मराठीऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. नव्या धोरणानुसार 3 भाषा अनिवार्य असल्यामुळे हिंदी भाषेची निवड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. हिंदी भाषा लादल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चुकीचा. फडणवीसांची प्रतिक्रिया. हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी हिंदी वाद निरर्थक. माजी मंत्री दीपक केसरकर यांचं प्रतिपादन. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मराठी आणि हिंदीची सांगड घालण्याचा प्रयत्न. केसरकरांचं वक्तव्य. मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये आता संस्कृतचीही उडी. हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारींची मागणी. भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं. सामनाच्या अग्रलेखातनं हल्लाबोल. मोदी, शहा, फडणवीस यांनी राजकारणामध्ये विष पेरण्याचंच काम केलं. सामनातनं टीका. राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार, या बातमीने खळबळ माजली. सामनातून राज उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती भाष्य. भाजप आणि एसांशी पक्षाने राज यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ठाकरेंच्या सेनेवरती हल्ले केले. सामनातनं टीका. ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांची नीतीही वापरा आणि फेकून द्या अशी योगेश कदमांची. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवरती प्रतिक्रिया. स्वतःचा स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात. कदमांचा घणाघात. 2 शून्य एकत्र येतात तेव्हा कोणतीही संख्या तयार होत नाही, फक्त आणखीन एक शून्य तयार होतं. दोन्ही तोट्याचे पक्ष. शिंदेंच्या सेनेचे नेते संजय निरुपम यांची टीका. आज रणजित कासलेची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होईल. कासलेच्या वकिलाकडनं जामीन अर्ज दाखल. नाशिकच्या काठेगल्लीतील सातपीर दर्गा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. दर्ग्याचं पाडकाम केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मनपाच्या कारवाईला स्थगिती दिली. पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांना आज नोटीस पाठवणार. डॉक्टर घैसास यांना पुन्हा पोलीस चौकशीसाठी बोलवणार. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीने मागितली मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडफोडी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती. अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी. मुख्य आरोपी अभय कुरुंकर, 6 आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना शिक्षा सुनावली जाईल. बोगस मुख्याध्यापक पराग पुडके नियुक्ती प्रकरण. नागपूर पोलिसांकडून गोंदियाच्या एका शिक्षण संस्थेमधील सचिव राजू मेश्रामला अटक. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकरता प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारणा. नियम तयार करण्यासाठी समिती पालकांना आपल्या सूचना मांडता येतील. 25 एप्रिलपर्यंत सूचना स्वीकारण्यात येणार. देशातला पहिला आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल आजपासून सेवेत. केंद्रीय बंदर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन होईल. कोकणाकडनं मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे 30 एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल होणार. मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होईल. उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांची घोषणा. 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम वेगाने सुरू. 10 जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट. मुलुंडमध्ये लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार. आरक्षण बदलाच्या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी. मुलुंडच्या नियोजित उद्यानामध्ये 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार. भाजप आमदार अमित साटम यांच्या नावाने मेसेज करून पैशांची मागणी. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
नंदुरबारमध्ये भाजप नेते विजयकुमार गावित यांची मित्रपक्षांसोबत युती करणार नसल्याची घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुतीचे बिघाडीचे संकेत. मित्रपक्षांवरती विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप. जैन मंदिराचं शिष्टमंडळ आज पालिका आयुक्तांची भेट घेणार. विलेपार्ले इथल्या जैन मंदिरावर झालेल्या तोडक कारवाईनंतर भेट घेणार. भंडाऱ्यामध्ये 21 मंडळामध्ये भाजपने केली तरुण अध्यक्षांची निवड. प्रथमच 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण चेहऱ्यांना संधी. शहरी आणि ग्रामीण अशा 2 प्रकारच्या अध्यक्षांची निवड करत वाटल्या जबाबदाऱ्या. पुण्यामध्ये जीबीएसचा उद्रेक पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे. एनआयव्हीच्या प्राथमिक निष्कर्षातनं धक्कादायक माहिती समोर. खडकवासला धरण परिसरामध्ये कुक्कुटपालन कोंबड्यांच्या विष्ठेचे तपासले नमुने. विदर्भामध्ये पारा वाढला. पुढच्या 2 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर मागील 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या पिंजऱ्यामध्ये कूलर. शिवाय वाघांवरती पाण्याचे फवारेही. वाघांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून महापालिकेचं पाऊल. बीड तालुक्यातल्या करसुंडी वनक्षेत्र परिसरामध्ये वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे. मात्र या पाणवठ्यामध्ये पाणी नसल्याचं चित्र. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्यावं वन्यप्रेमींची मागणी. उमरेड पवनी करहाणला अभयारण्यामध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना T5 वाघीण आणि तिच्या बछड्यांचं दर्शन. वाघीण दिसल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंद. गोंदियाचं तापमान 42 अंश. अशा ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यामुळे उन्हामुळे नागरिक त्रस्त. तर दुपारी 12 ते 4 पर्यंत सिग्नल बंद करा. नागरिकांची वाहतूक विभागाकडे मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवरती. तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण. तर वाढत्या तापमानाचा पपई बागांनाही फटका. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा. पाण्यासाठी महिला पुरुषांची कसरत. तर शौच खड्ड्यातील पाणी विहिरीमध्ये उतरत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात. नाशिकच्या पेठमधील बोरीशिवरी गावामध्ये गंभीर पाणी टंचाई. पाण्यासाठी महिला जीव धोक्यात घालून दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरत असल्याचं चित्र. नाशिकातही उन्हाचा पारा वाढला. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 36% 4 धरणातील पाणीसाठा 10% खाली. तर जिल्ह्यातील 61 गावामध्ये 36 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू. पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई दूर करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. बुलढाण्यामध्ये नखं गळलेल्या 70 रुग्णांची केंद्र सरकारकडनं दखल. माझाच्या बातमीनंतर आकस्मिक चिकित्सा राहक पथक नियुक्त. डॉक्टर तन्झीन दिकीड यांच्या नेतृत्वाखाली पथक दौरा करणार. वीज बिल वसुलीकडे महावितरणचं दुर्लक्ष. सर्व ग्राहकांच्या वीज बिलांची थकबाकी तब्बल 98,000 कोटींवरती. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारकडनं मोफतच्या घोषणा. मात्र वसुलीकडे दुर्लक्ष. राज्यात जुगारावरती बंदी आणावी. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची मागणी. ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून सरकार तरुणाईला उद्ध्वस्त करत असल्याचाही ठाकरे गटाचा आरोप. धुळ्याच्या दोंडाईचा गावात असलेल्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिक असल्यामुळे आगीचा भडका. सुदैवाने घटनेमध्ये जीवितहानी नाही. रायगडच्या कोलाड-विळे राज्यमार्गावरील साजे फाट्यावर कंटेनरचा अपघात. सुदैवाने जीवितहानी नाही. मात्र वाहतूक काही काळ ठप्प. हिंगोलीच्या खटकाळी हनुमान मंदिरामध्ये चोरट्यांनी दानपेटी फोडली. 2 लाखांची रक्कम घेऊन चोरटे पसार. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडनं शोध सुरू. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामध्ये सशस्त्र हल्ला करून अल्पवयीन मुलीचं अपहरण. या प्रकरणी पोलिसांकडनं 6 जणांना बेड्या. सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतूक प्रकरणी 8 जणांवर कारवाई. 4 टिप्परसह 1,50,50,000चा मुद्देमाल पोलिसांकडनं जप्त. नांदेडमध्ये गोदावरी नदीतून बोटीच्या मदतीने होणाऱ्या रेती तस्करीला आळा घालण्यासाठी कारवाई. नायगाव तहसील कार्यालयाने स्फोट घडवत बोटी आणि इतर साहित्य जाळून टाकलं. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये पोहायला गेलेल्या युवकाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू. ओंकार स्वामी असं मृतकाचं नाव. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्दैवी घटना.
भाईंदरमधल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ठेकेदारासह 6 जणांवरती गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.